झुंज मुंज पहाट उगवली हो, कानामध्ये गोकुळ नगरीला हो. झुंज मुंज पहाट उगवली हो, कानामध्ये गोकुळ नगरी कोंबड्याची भांगई कोणी गौरी राजा जागा झाला. कोंबड्याची भांगई कोणी गौरी राजा जागा झाला. नाचे अंगणात कोंबडा सूर्य डोकावू लागला. नाचे अंगणात कोंबडा सूर्य डोकावू लागला. झुंज मुंज पहाट उगवली हो, कानामध्ये गोकुळ नगरी प्रवाही पसरली किलबिल पक्षी गाती गाणी. पहाटे पहाटे झुळझुळ वाहे दऱ्यात पाणी. पहाटे पहाटे झुळझुळ वाहे दऱ्यात पाणी. पहाटे पहाटे झुळझुळ वाहे दऱ्यात पाणी. प्रवाही पसरली किलबिल पक्षी गाती गाणी. पहाटे पहाटे झुळझुळ वाहे दऱ्यात पाणी. कोवळ्या सूर्याच्या किरणांनी तारी सजली या रांगोळी. कोवळ्या सूर्याच्या किरणांनी तारी सजली या रांगोळी. झुंज मुंज पहाट उगवली हो, कानामध्ये गोकुळ नगरी हसली हो. झुंज मुंज पहाट उगवली हो, कानामध्ये गोकुळ नगरी हसली. अंबरती गोट्यात गाई तान्या वासराला. वासुदेवाचा फेरा सुख घेऊन आला. अंबरती गोट्यात गाई तान्या वासराला. वासुदेवाचा फेरा सुख घेऊन आला.
गौरी राजा जागा झाला नाचे अंगणात गोबडा सूर्य डोकावून जरा तुझ पहा गवळणी हो कानामध्ये गोकुळ नदी हास हो तुझ पहा गवळणी हो कानामध्ये गोकुळ नदी हासली कृष्ण सख्या रे नंद मुरारी वारंगवरा वारसरी प्रीत ही जडली हर्षित झाली अबोलही लागली कारण तुझ्या प्रेमात वेडी दिवारी कारण तुझ्या प्रेमात वेडी कान्हा, तुझ्या या सततच्या भासामुळे आयुष्यातील एक एक क्षण किती विशाल वाटायला लागला आहे. असं वाटतं तुझ्या या प्रेमाच्या अथांग सागरात कायमचं हरवून जावं. प्रत्येक क्षणोक्षणी कान्हा मला तुझी आठवण येते. म्हणजे प्रेम नव्हे कान्हा, तर कोणत्याही क्षणी तू माझ्यासोबत नाहीस ह्याचा भास होऊन त्याचा कधी विसर होत नाही. हीच माझ्या प्रेमाची व्याख्या आहे कान्हा. तुझ्या प्रेमात गुंतायचं आणि तुझ्या बासरीच्या मधुर सुरात अडकायचं. प्रत्येक क्षणोक्षणी काना मला तुलाच पाहायचं. जसा हा सूर्योदयाच्या वेळीचा मंजूळ वारा हळूच माझ्या मनाला स्पर्श करून जातो, तशीच तुझी आठवण माझ्या या प्रेमरूपी काळजाला स्पर्श करते काना. तुझ्या आठवणीत मला शब्दच सुचत नाही. तुझ्यामुळे होणारा भास सुद्धा मला आता खूप गोड लागला आहे काना. काना, तुला माझं प्रेम समजेल का? तुझ्या प्रेमात ही राधा वेडी झाली आहे. हुरहुर वाढली आता. आस लागली तुझ्या भेटीची. कधी येईल वेळ आपल्या मिळण्याची? तुझ्या या प्रेमाच्या वर्षावामध्ये बेधुंद होऊ दे कान्हा. राधे, कान्हा, नाही नाही नाही, हा पण मला भासच झाला असावा. राधे, कान्हा, कान्हा तू? हो राधे, हो मीच तुझा काना. कान्हा, तू माझ्यासोबत आहेस कळतच नाहीये मला. कसं समजावू माझ्या मनाला? तुझ्या येण्याने मला शब्द सुचत नाही. कान्हा, तू जर माझ्या सोबत नसशील तर माझ्या हृदयातील स्पंदने सतत तुझ्या नामाचा जप करू लागतात. कान्हा, कसं सांगू समजत नाहीये. तुझ्या या राधेचं प्रेम आहे कृष्ण. तिच्या हृदयातील भक्ती आहे कृष्ण. तिच्या अस्तित्वाचे कारण आहे कृष्ण. तिच्या मनात केवळ एकच भाव, फक्त कृष्ण. अगं हो 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 राधे, तुझ्या या प्रेमाने मला तुझ्यापाशी येण्याचे आमंत्रण दिले आहे. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण. न मागताही जे केले जाते अर्पण, ते प्रेम. या ब्रह्मांडात बदल हा कायम आहे. परिस्थितीनुसार कोणाचे रूप बदलते तर कोणाचे प्रेम. पण राधे, जेव्हापासून तू माझ्या स्मरणार्थ दंग आहेस ना, मीही तुझ्यामध्ये हरवून गेलो आहे ग. राधे, मला अशी एक जागा सांग जिथे मी नाही. माझ्या नशिबात नाही राधे. अगं जशी तू अधुरी आहेस ना माझ्या विना, मीही अधुरा आहे ग तुझ्या विना. हो का? हो राधे. कान्हा, तुला एक सांगू, जेव्हा तुला मी वृंदावनात बघितलं तेव्हाच तुझे हे लोभस रूप बघून मी तुझ्या प्रेमात पडले. कान्हा, तुझ्या या मधुर मुलीचे सूर ऐकण्यासाठी त्या सृष्टीतील सूर्य, चंद्र, तारे, गाई वासरे हे प्रसन्न होतात
त्याचप्रमाणे मी सुद्धा तुझ्या मधुर मुरलीचे सूर ऐकण्यासाठी सदैव व्याकुल असते. कान्हा, ऐकवशील का तुझ्या मधुर मुरलीचे स्वर? नाही राधे, ऐकव ना कान्हा. नाही राधे, आत्ता नको. कान्हा, बरं ऐकवतो. कृष्ण सखा मुरारी वाजवला वासरी, प्रीत ही गळाली हर्षित झाली, अबोलही लाजली. कान्हा तुझा प्रेमात वेडी दिवाणी, कान्हा तुझा प्रेमात वेडी दिवाणी, राधा बाबरी. कान्हा, बोल राधे. मला आता मथुरेच्या बाजारी जायला उशीर होतोय. बाजाराला? येते मी. नाही राधे, गवलनी दही दूध घेऊन बाजाराला जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी सुदामा सोपवली पाहिजे. त्यांना हाक मारून पाहूया.
सुदामा, अरे सुदामा. आलो तेव्हा. सुदामा, पेन द्या. तुमची जागा ही नाही, तुमची जागा ही आहे. पण देवा, एकाएकी बोलवण्याचं कारण? सुदामा, गोकुळच्या गवलनी थाटमाट करून मथुरे बाजारी जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ठीक आहे देवा. पण देवा, हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा, हुकूम माझा, कायदा तुमचा. ठीक आहे देवा. येतो मी. या. ख्यातनाम आयोजक, कोकणातील बऱ्याच अशा कलाकारांना ज्यांनी मुंबईचा रंगमंच उपलब्ध करून दिला असे आमचे परम मित्र माननीय श्री सुनील डावल साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाला आम्ही पार्वतीपुत्र निर्मित अभिनय कला मंच त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. संध्या, तुला कामगिरी जपणार आहे का? खरंच नाही जपणार? अरे मी पण आहे. ठीक आहे. मग आपला मित्र आहे ना बोबड्या, हा त्याला बोलूया. आवाज देता नाही, पहिला तू आवाज दे. ए बोबड्या रे बोबड्या, चल, तुझ्यात दम नाही. मी आवाज देतो. ओ बोबड्या रे बोबडी, हा लवकर ये. आलो. हा. अरे अरे सुदामा हाक का मारतो, थांबना जरा काही मोर मी शोधतो. अरे माझीच मस्ती मलाही नडली, अरे माझीच मस्ती मलाही नडली, सारी गडबडही झाली. डोळा चुकवून कपिला, डोळा चुकवून कपिला, हजाराला पळाली. 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 अरे सुदामा हात समरतो,
बोल कुठलं तुला काय दिसत ना अरे मी आण खांदवतोय ना अरे हा कांदवतोय. अरे ना आण खांदवतोय अच्छा अच्छा हा आण कांदवतोय. आण खांदवतोय हा मग अरे काय सांगू तुला काय झालं काय? थकाली थकाली उचलो हा आणि गुलाब फोडली हा बोला बोलले. गुलाब फोडली तर काय हा माझी तपीला दाय हा आणि थोमाली दाय हा लय लंपत नाले लंपत अरे बापरे. एवढी लंपत हम्म. या दालीत न त्या दालीत त्या हा. दालीत न या ह्या दालीत. दालीत हा. दाय हा. फुलं मी मांद दाय फुलं मी मांद हा. इकडून तिकडून दाम माझ्या ठगल्या अंडाला खात हा ठगल्या अंडाला खात उठली हा तताच बोललो ह्यांना कुठं धायाचं तिकडे जाऊ दे म्हणून दे म्हणणं काय करायचं हम्म. मी जाऊन आता बोललो आंदोलन करतो हा आंदोलन करतो ततात धावत धावत तलीवर गेलो हा तलीवर जाऊन हं. तिकडून कोण आला कोण? पक्या हा पक्या मला म्हणतो कथा हा तू तलीवर धाव नको कशात? अरे तलीवर धाव नको अच्छा तलीवर. हा तलीवर जाऊ नका. हा मी म्हटलं का धाव नको मग का मला म्हणतो कथा हा तलीवर वाघ आहे हा तलीवर वाघ आहे बापरे वाघ. अरे मी म्हणलो ह्याला तर दिवता लाटली तुझा वाघ दिसतो मग दिवता तर दिसून आलं मग तली मी काय त्याचं ऐकलं नाही हा मग तता दे धावत धावत तुटलो तलीवर गेलो तलीवर जाऊन बघतो तर काय काय? का तलीवर तर आंबा नाही हा तलीवर तर आंबा हा. ना तिथं वाघ हा आता बसलेला कसा बघी. वाघ माझ्याकडे तुक 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 उभे. तुक तुक तुक. मी वाघाकडे तुक 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 हा बघे. तुक 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 तुक. वाघ माझ्याकडे तुक 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 उभे. मी वाघाकडे तुक तुक बघे. अरे तो वाघ तुकतुक बघून कंटाळला तू बघ. तता ते धावत धावत तुटलं हा घालात आलो हा. घालात येऊन बघतो तताय काय? बायकोन दोन पालटावला भात खाल्लीला वा भात. हा आणि दरवाज्यात दो अति उभी अति. मी ती माझ्याकडे तुक 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 बघी तुक 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 मी तिच्याकडे तुक 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 बघी तुक तुक ती माझ्याकडे तुक 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 बघी अरे तुझ्याकडे तुकतुक बघता बघता ती पण कंटाळली. अरे मला म्हणते तुम्हाला धाडत आहे हा मी बोललो तुला आता दिसत नाही हा. अरे मी माझं आण खांदवतो हा अरे हा आण कांदवतोय. तसाच माझा हात खाल्ला हा घालात दिला आणि हा. दरवाजा बंद केला हा एवढी मोठी काढला की नाही काय? अरे त्याला ती बोत त्याला की वाटेल. आणि माझ्या अंगात तोल 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 तोलला बोलला. की नाही हा मना म्हणाली ही तुमची काय खाद निघणार नाही मग तुम्ही गावच्या वैद्याकडे जावा हा मग तसा तिथनं उठलो हा आणि गावच्या वैद्याकडे गेलो वैद्याकडे गेला. गावचा वैदिक कोण कोण? आता त्याच्यात कातकल अरे वा. खाल्ल्यात खाल्ल्यात आता पान तुपाली खाय पान तुपाली. आता पान तुपाली काय हा, मग? आणि ता पण माझ्याकडे तुक 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 बघे तुक तुक तुक. मी त्याच्याकडे तुक 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 बघे ता माझ्याकडे तुक तुक बघे मी त्याच्याकडे तुक अरे तुक तो बघे. तुकतुक बघायच्या नादात तुला लावायचं विसरला. मला पण काय विचारतो अरे कळतोच हा, काय मग? मी बोललो तुझं काय डोलं फुटलं तुला हा, मग? काय दिसत नाही मी माझा आण खांदवतोय हा, मग काय म्हणला. अरे मी बोललो ह्याला अवक्यात ठाण हा मग का मला तुला झाला वलता इचार झालाय हा मला म्हणतो तुला झाला वलता इचार झालाय विचार म्हणजे. अरे इचार मध्ये मला तुला लागले अच्छा अच्छा हा तुलं तुलं तुला तुलं लागले तुलं. हा, हा, मग? मला म्हणतो तू आता आता कर हा दा आणि धुल्ल्यात लोण हा ततात मी धावत धावत धुल्ल्यात गेलो हा तिथं आचलेश्वर रून हा. जी पोलं क्रिकेट खेळत होती हा क्रिकेट खेळत होती त्यांनी सगळा धुल्ला केलेला रा 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 रा. आता धुल्ल्यात गेलो आणि आलवा तिलवा लोणलो की बोलला नाही भाऊ एकदा मग निवाली. तेवढ्यात तिकडून साहिल दिके हा आणि चंदन दल्ले कुठला कुठली घेऊन आले कुठला कुठली. ती कुठला कुठली माझ्याकडे तुकतुक बघित हा मी त्यांच्याकडे तुकतुक बघित हा. कुठला कुठली तुकतुक बघित हा मी त्यांच्याकडे तुकतुक बघित मग कुठली काय म्हणाली. कुठली वाली हा कुठला काय आमच्यातला नाही अरे बाप. मग हा कुठला काय आमच्यातला नाही हा मग तत्ता दे तिथनं माझ्या मांगे लागली हा. मी फुलं कुठला कुठली मांग मी फुलं कुठला कुठली कुठली मांग मागं. तत्ता दे तिथनं धावत, 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 धावत. हा. काय हिता आला हा मग. आता बोल तू हा. मला कशाला अरे बोलवलं हा मी बोलवली. आपला कृष्णदेवांचा आदेश आहे. काय आदिता 16,360 गोपिकांचा मेळा थाट माट करून मथुरेच्या बाजाराला चाललाय. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. जाऊ देत आपल्या तो काय करायचंय अरे आपल्याला कामगिरी दिली. झेपल ना आपल्याला हो तो बोलतो झेपत नाही त्याला म्हणून तुला बोलवली. तुम्ही आता तर मी काय अरे. मला पण काय आम्ही आहोत ना. हा मग ठीक आहे हा चला जाऊया. चालेल हा चालेल चालेल मग चला. चल
धुंद धुंद वार मंजुळ वारा नभ करणी जला चंद्र तारा कोंबडा बांधले शुभ प्रहरा मनी हसली प्रभात स्वरा सोन पावला किरण पडली दारा गंध घेऊन फुलला मोगरा चला जाऊया गंध घेऊन फुलला मोगरा चला जाऊया ला 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 घेऊन सोनं उठले, पाठ
श्री गणेश मित्रमंडळ आयोजित सह्याद्री कोकण कलामंच आणि याचे निर्माते माननीय श्री दिनेशजी कोतडकर साहेब यांचा कार्यक्रम रविवार दिनांक म्हणजेच उद्या 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरवली या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि आमच्या लोककलावंताच्या पाठीशी उभे असणारे दिनेशजी कोतडकर साहेब यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. यांच्याकडून 1001 रुपये आलाय. आम्ही पार्वती पुत्र निर्मित अभियानिल कलामंच त्याचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे कातकर बंधू यांच्याकडून खान बोबड्याच्या भूमिकेसाठी 201 रुपये, कुमारी स्वरा कल्पेश सावंत यांच्याकडून गवळण याने पेंद्या यांच्यासाठी 501, त्याचप्रमाणे श्री रमेश विलास कातकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501, तसेच महेंद्र शांताराम कातकर गवळणींसाठी 100 रुपयाचं आम्ही सर्व बक्षीसदात्यांचे पार्वतीपुत्र निर्मित अभियानिल कलामंच शतशः आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
हे पोरीनो झालं काय तुमचं चला चला सुसु अगं मेली नो मला बरोबर घेतल्याशिवाय झालं काय तुमचं चला चला सुरू वाग वा पोरीनो केलंय तुम्ही नटापटा निघाल्या साऱ्या तुम्ही पटापटा आणि रस्त्याला ठावाय का आटाने सीता ग आले 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 अगं शालू रोका दे गो मैना अगं शालू रोका दे गो मैना शालू रोका दे गो मैना
अगं सालू धोका दे गं मैना. अगं सालू धोका दे गं मैना. 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 बुगडी नाही आणली रुसू नको 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 मैना. अगं सालू धोका दे गं मैना. 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 हॅलो. शाहीर शैलेश कुवार यांचे सुपुत्र समर्थ शैलेश कुवार यांच्याकडून मावशीसाठी 200 रुपये आलाय. आम्ही पार्वती पत्रनिमित्त अभियानिक ग्रामांचे त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं राधे, काय ग मावशी? ही ना. हा. आणि तू 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 ए मावशी. तू तारा. हा. आणि हाय दोन मध्ये मग ना. अगं मावशी, तिचं नवीनच लग्न झालंय ना. अय्या खरंच. हो अय्या खरंच. ए नवीन नवरे, काय ग मावशी? नाव काय का तुझं? माझं की नाही? हा. माझं की नाही? हा. नाव आहे चंद्रकला, हा. पण मला लाडाने म्हणतात चंदा. चांगला करशील धंदा. कसला ग मावशी? दया तुझा ग. हम्म. आणि हई हई ग कोण कोण ग तू? नाव काय तुझं? रिंगा. कोणाचा लेंगा म्हणाली? अगं लेंगा नाही, मग मी रिंगा. मलिंगा. तो काय करतो रे? अगं मलिंगा नाही, मग माझं नाव रिंगा असं रिंगा. मग हो हिचा झिंगा असा झिंगा. असं मग काय म्हणतात मावशे? चालला तुझा मोराना करपटला कालीचा. म्हणजे या मालवणी असा होय. असा असा. तुमच्या मालवणचं खोबरं नाही म्हणतात तसं जाड असते. तुमच्या रत्नागिरीचा समोलायचं मोठं मोठं असतंय. म्हणजे 36चं फल म्हणायचंय का तुला? आता नाही बघायला भेटत असलं मोठे मोठे आंबे. का ग मावशे? चोर म्हटलं की काय? चोर म्हटलं नाही, तुमच्या लोकांची नजर वाईट ना. आमच्या हा. आमच्या नाही, मग तुमच्याच लोकांची नजर वाईट. म्हणून आमका रिक्षाच्या मागं लिवाक लागतं. काय हो? चढतात मेला. आमच्याकडे पण रिक्षाच्या मागे लिहितात. काय हो? ही अशी समय काढतात आणि खाली लिहितात तू अशीच चलत राहा. अगं राधे, ह्या नवे नवरीचं नवीनच लग्न झालं ना. मग दुकानातून छानपैकी नाव घ्यायला सांग ना हिला. अगं घे ना. अगं घे ना. अगं घे. हा. हा. मी नाव घेईन, हा. पण यांना सुद्धा आपापल्या नवऱ्यांची नावं घ्यायला लागतील. नाही. मावशी हा. सांग ना यांना. थांब सांगते. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या नवऱ्याची नावं घ्यायला लाज वाटते? हो. मग लग्न अगोदरच्या नवऱ्याची नावं घ्या. घ्या. आम्ही आमच्याच नवऱ्यांची नावं घेऊ. हे तू घेतील त्या. हा. प्रभू रामचंद्राच्या पायावर फुले घालते वाकून. प्रभू रामचंद्राच्या पायावर फुले घालते वाकून. अगं कितींदा घालशील वाकून वाकून. काय ग मावशी? तुला ग. ऐक आता, हा. मध्ये मध्ये काही बोलू नको. हा. प्रभू रामचंद्राच्या पायावर फुले घालते वाकून. माधवरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. ते काय मागणार? बाय इंगे. तू घे बघू महालवणीमध्ये तुझ्या भावाचं नाव. घेते. हा. कपावर कप सात कप त्यावर ठेवली म्हशी. कपावर कप सात कप त्यावर ठेवली म्हशी. मला एकटीला सोडून तुम्ही सगळ्या म्हशी. ए मावशे, हिला काय म्हणते? ही खाते तुपाशी म्हणून ही अशी आणि तुम्हाला म्हणाली म्हशी. ए मावशे. आता म्हणजे आपल्याला म्हणाली म्हशी. हम्म. हे म्हशी चल हो अशी. बाय.
हे बाय हे बाय इकडे. तू घेतेस की नाही तुझ्या भावाच्या? मावशे हा? मला माझ्या नवऱ्याचीच घ्यायची सवय आहे समजलं? समजलं, पण काय नवऱ्याचं घ्यायची सवय आहे ते नाही समजलं. अगं नाव हे नाव. घेते हा. ऐक आता. हा. इंग्रजीत गवताला म्हणतात गराज. कोण गो गेलं घरात? कोण नाही गेलं घरात? ऐक आता. हा. इंग्रजीत गवताला म्हणतात गराज. इंग्रजीत गवताला म्हणतात गराज. आणि आमचे हे रातभर देतात त्रास. कसला तो देतात त्याला? अगं मावशी पिऊन ग. म्हणजे भाऊ तुझा जेवण आहे वाटते. अगं तुझा पण गो पितो. आता मेलीस माझा म्हातारा आहे म्हणून पितो. तुझा हा काल परवा तापून पितो. वेडी मावशी. मेली माझी. बाय. तू घे बघू ना. हा हा. मोडल मोडल ती कंबार. कसली ग बाय? हो हो कळलं. घे ना. हो ऐक आता. हा. संसारात माझ्या मी पूर्ण लक्ष देईन. संसारात मी माझ्या पूर्ण लक्ष देईन. हा तिथं माहिती आहे. संसारात मी माझ्या पूर्ण लक्ष देईन. संसारात मी माझ्या पूर्ण लक्ष देईन. विकासरावांचं नाव घेते. पुढच्या जन्मी मी त्यांची पत्नी बनून मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी ओरडून बसलाय कसा. पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी ओरडून बसलाय कसा. ए चल. या 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 आमच्या कोकणची भाषा. ओ या 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 आमच्या कोकणची भाषा. ए मावशे. अगं जरासं आठवलं म्हणून आठवलं. बाय तू घे बघू ना. मीच ना. हा तूच नाच तूच नाच. मीच ना. हाँ तूच नाच. मी ना ही ना जया और सुषमा सबकी पसंद निरमा. वॉशिंग पावडर निरमा. वॉशिंग पावडर निरमा. वॉशिंग पावडर निरमा. निरमा. हाँ तरी पण मीच ना. हाँ तूच नाच. किती नाजूक मी चल तिकडे कंबर रक्त करी. तरी पण मीच ना. हाँ तूच नाच. हाँ अरे तू ती रश्मिका मंदा ना? आहे की नाही यंदा? मावशी हा. तुझ्या पण आहेत ना चार चार. माझी 4-4 पोरं आहेत ग. आणखी मला करायची होती पण त्याला आमच्या ह्यानाच इंटरेस्ट नाही ना. पप्पी नाही दिली बसले होते रुसून. पप्पी नाही नको नको नको. अगं तू मला नाही. नाही. पप्पी नाही दिली मग बसले होते रुसून. श्यामरावांचं नाव घेते नाकातला शेंगूड पुसून. तूच माझं चाटून पुसून. बाय राजे काय ग मावशी. घे बघू. ऐका. हा. वाशिष्ठी नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी. वाशिष्ठी नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी. अनय रावांचे नाव घेते मी निघाले बाजारी. वा सर्वांनी छानपैकी नावं घेतली आहे. आता आपण बाजार जायला काय हरकत नाही. चला बघू. हॅलो हॅलो. कुमारी ईश्वरी योगेश थेराडे. कुमारी ईश्वरी योगेश थेराडे यांच्याकडून शाहीर सुशांत कराटे यांच्या सुमधुर आवाजासाठी 200 रुपये आले. त्याचप्रमाणे चंद्रकला चंद्रकांत कलबटे हिसकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलाय.
त्याचप्रमाणे कैलासवासी शाहीर शिवराम गणू कातकर यांच्या स्मरणार्थ प्रिया प्रशांत कातकर यांच्याकडून 500 रुपये आलाय. त्याचप्रमाणे परी निलेश बारगुडे हिचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलाय. आम्ही पार्वती पुत्र निमित्त अभियानील कलामंच आपले सतश्च ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या मावशीनं आपल्या नवऱ्याचे नाव विचारून घेतलं. हो का? तिच्या भावाचं कोंग सांगणार? हो का? मावशी तू तुझ्या नवऱ्याचा आता घेतलाच पाहिजे. मावशी तू आत्ताच घे. मावशी तुला तुझ्या नवऱ्याचा आत्ताच घ्यायला पाहिजे. मावशी तू काय पण कर पण घे. मावशी तू का तुझ्या भावाचा घेऊ का तुला? अरे वेगळं गप्पा. तू तुझ्या नवऱ्याचं घेतलंच पाहिजे. तुझ्या नवऱ्याचा आत्ताच घे. तुझ्या नवऱ्याचं कसं पण घे. तुझ्या नवऱ्याचा आत्ताच घेऊक वया. अरे पण काय नवऱ्याचं घेऊक वया? अगं नाव हे कधी सांगणार? माझी साडी वली झाली ना. घामान ग. कोणाचं घेऊ? अगं म्हणजे कुठल्या देवावरून नाव घे ते विचार करते. जाऊ दे, आपला क्रिकेटचा देव आहे ना सचिन देव, त्याच्यावरून नाव घेते. हा, सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून. सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून आणि बाबूरावांचं नाव घेते 5 गडी राखून. असू देखते राखी वय एखादा मधीच गटाकला तर तुम्हाला नाही समजायचं. चला बघू. अगं आता काय झालं? तुम्ही पोरी बाजारात चालल्या खऱ्या, पण विकायला काय घेतलं ते तुम्ही मला सांगितलंच नाही. या मावशीला ना जे काय आठवतं ते विचारत बसते. अगं मेलीच विचारून नाही तर काय करू? तुम्ही ह्या येड्या जवान पोरी त्या लोणीवाल्याच्या दुकानात जाऊन विचाराल दूध देऊ का दूध? तुझ्यापासूनच सांगायला सुरुवात कर. या मेला सगळीकडे मलाच पुढे ढकलतात. मावशी आहे का? हा. मी विकायला घेतलाय दही आणि मला राणा लई आवडतो बाई. अगं खायला राणा गोकुलचा का तुझ्या जीव रंगला मधला? तुझ्यात जीव रंगला. तुझ्यात जीव रंगला. हे काय चल. मावशी ऐक हं. हा. मी विकायला घेतलाय दही हा. आणि मला राणा लई आवडतो बाई. अगं खायला राणा गोकुलचा का तुझ्या जीव रंगला मधला? तुझ्या. तुझ्या आता चल. हा. अगं मावशी गोकुळचा राणा. गोकुल जरा ना. हा. बाय. तू सांग काय विकायला येतं? मी नाही विकायला घेतलाय हलवा. चौकास हलवा. काय ग मावशी? अगं हा तुझा हलवा चौकास हलवा. हा, नाही तर नाही. हलवा. हा. मी विकायला घेतलाय हलवा. ज्याला कोणी हवा त्याने फोन करून कळवा. तुझा नंबर देऊन ठेव, सगळं फोन करून कळवतील तुला. काय तू काय विकायला घेतलं सांग? सांगते हा. हा. मी विकायला घेतलं लोणी. हा. सचिन आहे देव माझा, पण काय करू मावशी? हा. स्वप्नात येतो धोनी. हा बाबा बॉल माझ्याकडे मी आल्या पकड दिल्या बॉल. दाखव तुझ्याकडे मावशी. काय म्हणते बघा? मी विकायला घेतलं लोणी. सचिन आहे देव माझा, पण काय करू मावशी? स्वप्नात येतो धोनी. आणि हे माझे सगळे मराठी झोपले काय घालून अंतरून गे. काय रिंगा तू काय विकायला घेतलं सांग बघू. मी घेतला केला. कुठे घेतलास केला? माझा विकूक घेतला केला. अगं खायचा आहे तू घेतलास केला? वसईचा का मालवणचा? मालवणचा. लय चवदार हा आमच्या मालवणचा केला. चवदार हा. होय चवदार आहे.
रात्री जेवल्यानंतर झोपताना एक केलं खाऊन झोपायचं. पोटात गेलं ना की कसं गारगार वाटते. गारगार वाटतं. जेव काय एक जेव नको नको नको. सांग का तू. मी कूक घेतला केला आणि रवा. मी कूक घेतला केला आणि रवा. ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ऑनलाईन राहा. तुझं फेसबुक खोलून ठेव, सगळे राहतील ऑनलाईन. तू सांग. हा. मी विकायला घेतलाय मावा. अय्या वावा काय ग मावशी? तुझा मावा. मी विकायला घेतलाय मावा. मी विकायला घेतलाय मावा. खाऊन झाल्यावर चिंपट घेऊन धावा. माझा मामा इतका वाईट नाही. चिंपट घेऊन धावायला. समजा मी नाही सांगणार. ए अशी काय करते बाई माझी. ये सांग. आता मध्ये मध्ये बोलू नको. मेलीच्या नातावर राग नुसता भरलेला आहे. मी विकायला घेतलाय मावा. हा. मी विकायला घेतलाय मावा. ज्याला माझ्यासोबत जायचं त्याने यावा. नाही तर आपापल्या घरी जावं. जाऊ दे, इकडे बाजारात. काय कट्टा केली गं. काय कष्टा केली. तुझं वय काय आणि माझं वय काय. अगं तू कशी करते? कशी करते. तू बघितलं. हा वा. अरे बाई माझी ही राहिली रे. तू काय विकायला घेतलं सांग बघू. हा मी विकायला घेतली बासुंदी. असू दे असू दे. ऐक मावशी. हा, काय. मी विकायला घेतली बासुंदी. चल. खाणार आहे. बोल बोल. हा. मी विकायला घेतली बासुंदी. मी विकायला घेतली बासुंदी. खाणाऱ्यांची होती चांदी. सरकारने केली होती नोटबंदी. म्हणून आमच्या धंद्याला आली मंडी. म्हणूनच आम्ही आमच्या साहेबांना देणार होतो संधी. झालं वा. सर्वांनी माल छानपैकी घेतलेला आहे. आता पण बाजार जायला काय हरकत नाही. चला बघू. हॅलो. आहा. ये. क्या बात है. हॅलो. प्रकाश गंगाराम कातकर. प्रकाश गंगाराम कातकर आणि कातकर बंधू या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाला आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम सखाराम कातकर आबा यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाला आहे. तेजस सूर्यकांत कातकर यांच्याकडून 500 रुपयाला आहे. कैलासवासी शांताराम सखाराम कातकर आबा यांच्या स्मरणार्थ तेजस सूर्यकांत कातकर यांच्याकडून 500 रुपयाला आहे. त्याचप्रमाणे प्रीतम कातकर, जय कातकर, आदेश कातकर, कावेरी कातकर, वैष्णवी पटेल, प्राची कातकर, गोपाळ, सुनंदा या संपूर्ण परिवाराकडून असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे. प्रीतम कातकर, जय कातकर. खनखन खतली नवमन माती. उभारल्या भीती चितारलं ठाम. दसऱ्याच्या पोटी जलामलं राम. रामदेला 15 रुपये आणले 15. 15ची आणली साडी. मोडली घडी. कमरेला किल्ल्या. कपाडाच्या बाजूला हांडा. हांड्यावर परात. परातीत भात. भातावर तूप. तुपासारखं माझं रूप. रूपासारखा आमचा जोडा. पाहुणे म्हणतात पाहुण्याने दिला मिळा. अनिल सर म्हणतात नाव घे. नाव घेऊ कोणाचं. प्रीतम कातकर प्रीतम कातकर साहेबांचा आणि जय कातकर. आणि जय कातकर साहेबांचं. हे साहेब आमच्या लय आहे गुणाचं. धन्यवाद. अगं पोरीनो, काय या गं? मावशीने आपल्या झाडांची कसून केलं. काय गं? अगं चौकशी म्हणते मी. आणि या मावशीची कोण गं करणार? काय गं? चौकशी म्हणते. मावशी, तू काय विकायला घेतलास? हा काय हा माझा मालच आहे.
आणि हा माल बघून गिरायका कशी धावत 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 हा? एवढी एवढीचा माठातल्या मला विचारलं ह्यातलं घेतलं थोडंसं लोणी, ह्यातलं घेतलं थोडं दही, ह्यातलं घेतलं थोडासा मावा, ह्यातला घेतला थोडासा हलवा आणि ह्यातला घेतला थोडासा रवा. मावशी हा? रवा पाडलेला की दळलेला? रवा पाळलेला की दळलेला? तुमच्याकडे काय रवा पाडतात वाटते? हा. हा, मग दळतात. तो दळलेला रवा घेतला आणि त्यात टाकली थोडीशी साखर आणि हालव हालव हालव. मावशी, हा. सावकाश हलव. हा. दांडा मोडाला. असा कसा दांडा बोलला? दांडा माझ्या म्हाताऱ्याचा आहे. हा? आता म्हणजे माझ्या म्हाताऱ्या नानात रवीचा दांडा आणलेला आहे. हा, मग हा, हलव. हलव 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 ना त्यात टाकले थोडीशी साखर आणि छानपैकी केली लस्सी. अय्या, काय छान झाले असेल ना? देऊ का थोडी थोडी देऊ? नको, 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 नको. चला जाऊया बाजाराला. हा. चला. हा, काय रे? हा. मग बोंबलत चढ. अगं राधे, तूच एक छानसं गाणं बोल. आता ऐक ना. ही हा? हा, बोल बोल बोल. ऐक मावशी. अगं मावशी, तूच एक छानसं गाणं बोल. आता मी नो मी गाणं बोलायला मी काय कोकणची कोकिला प्रीती भोड आहे काय? तुम्ही छान छान पवळ्या पवळ्या गळ्याच्या पोरी आहे. तुम्ही एखाद्या छानपैकी गाणं बोला, मी एखादी म्युझिक देते. नको, नको, नको. अगं चांगल्यातली देते. नको, नको, नको. मग तुम्हीच बोला ना. अगं राधे, तूच एक छानसं गाणं बोल. बरं. ला 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 ला. ला 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 ला. सारा करून शृंगार घागडोईवर भर भर सारा करून शृंगार घागडोईवर भर भर
मनोज कातकर यांच्याकडून या गाण्यासाठी वसपोर आहे. यांच्याकडून 500 रुपये आलाय आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शाहीर सुशांत कराटे यांनी हे गीत स्टेजवर येऊन सादर करायचं आहे. एक अंतरा होईल फक्त. ला 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 सारा करून शृंगार भाग डोईवर भर भर सारा करून शृंगार भाग डोईवर भर भर हलवा घ्या हलवा, लोणी घ्या लोणी, मावा घ्या मावा, दही घ्या दही. हॅलो, सुरेखा कातकर यांच्याकडून मावशीसाठी 200 रुपये आलाय. त्याचप्रमाणे नीलम कातकर यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 201 रुपये आलाय. त्याचप्रमाणे किशोर प्रतीक ओंकार यांच्याकडून समृद्धीसाठी 201 रुपये आलाय. त्याचप्रमाणे माननीय श्री अंकुश तेराडे सर यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपये आलाय. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही सतत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हलवा घ्या हलवा, लोणी घ्या लोणी, मावा घ्या मावा, दही घ्या दही. घ्या बाजू. हलवा घ्या हलवा, लोणी घ्या लोणी.
बाई मावशी हवं काय म्हणतो म्हणतो? मी गडी आणि तू बाई बरोबर बोला नाटक आहे. तू गडी आणि तो बाई चल इकडे हॅलो सौ प्रणिता गणेश अबकरे सौ प्रणिता गणेश अबकरे गाव रुण लांजा कडून बोबड्याच्या भूमिकेसाठी 500 रुपये आलाय. आम्ही पार्वतीपुत्र निर्मित अभियानी कलामांचे त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए चला इकडे तिकडे असे वाचकाडी लोणी घ्या लोणी दही घ्या दही लोणी घ्या लोणी नाही बाबा तुला बोलला मावशी मुकादम म्हणजे काय ग पोरी तुम्हाला मुकादम म्हणजे माहिती नाही नाही. तो मुका घेऊन दम मारतो तो मुकादम चला नाही हलवा घ्या हलवा लोणी घ्या लोणी इकडे मावशे त्यांचं जाऊ दे याचं जाऊ दे मला तरी ओळखलंच नाही अजिबात नाही ओळखलं शपथ नाही अगं जरासं तरी आई शपथ जेव्हा रक्त शपथ नाही हे मावशी मला ओळखलं नाही अरे तुला ओळखायला मी गौतमी पाटील आणि तू काय माझा मावशे मग कोण आहे अगं मावशे मी सोशल वर्कर मावशी सोशल वर्कर म्हणजे काय ग मेलेल्या पोरीनं तुम्ही खरोखर याडी आहे 4 पोरांच्या आया तुम्ही आणि 2 भावांच्या बाया तुम्ही अगं म्हणजे एका भावाच्या बाया तुम्ही मला सोशल वर्कर म्हणजे माहिती नाही अगं जेवढं सोशल करतात सोशल वर्कर म्हणतात चला तुम्ही मावशे हा इकडे काय रे मावशे तुम्हाला आमच्या कायद्याप्रमाणे बसावं लागेल मग तुमच्याकडे काय हुकूम कायदा आहे की नाही आहे ना मग सांगा हुकूम ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवाचे आम्ही सौकडी कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवांचे आम्ही सौकडी ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवांचे आम्ही सौकडी कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा. हे मावते ऐकलात आमचा कायदा हा ऐकलं. आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बतावत लागेल. हा आपण दमल्या म्हणून बसूया चला चलाले आपण जाऊया. हॅलो सौरभ देवळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलाय. आम्ही नमन मंडळ त्याचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निर्गुण निराकार सद्गुण साकार युगाद युगे
अरे हे काय, सुधा पेंदेमानं सांगितलेली कामगिरी पार पाडलेली दिसत नाही. आपणच जाऊन त्यांचा समाचार घेऊया. राधे उभी राहा. काना काना तू हो राधे. राधे तुला मथुरे बाजारला जाता येणार नाही. का? कारण मी सांगतोय म्हणून. कारण मीच म्हणजे श्रीकृष्ण भगवान. तू आणि तू श्रीकृष्ण भगवान. हो राधे. मग सांग तुझा जन्म पुन्हा. बरं ऐक तर. ऐकून घे राधिके, सांगतो मी तुला, पटवून देतो आज माझ्या या जन्मलीला. युगे युगे भक्तांचा अवतार दिला. हो 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 ला 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 ला
दिले लंकापती दश रावणाला ओ वचनाला साधुनी श्रीकृष्ण झालो दिल्या वचनाने तुझ्या मी कागलो मातला तो कंस मामा निघालो वढाला मातला तो कंस मामा निघालो वढाला अशा माझ्या अवतारात सांगतो तुला तुला हो 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 ला 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 हे 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 ऐकून घे राधिके सांगतो मी तुला पटवून देतो आज माझ्या या जन्मलीला युगे युगे भक्तांसाठी अवतार